काल पुन्हा एकदा माननीय आमचे बंधू मनोज जरांगे दादा पाटील यांनी खालच्या थरावर जाऊन प्रवीण दरेकरांवर टीका केली। मी वेळोवेळी त्यांना सांगत होतो की टीका करत असताना आपण मराठी आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे, परंतु मला माहीत नाही कदाचित उपोषणामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे की काय, की ते सातत्याने शिवराळ भाषेमध्ये टीका करतात। आणि आज तर त्यांनी सकाळी सर्व सीमा पार करण्याचं काम केलं। देवेंद्र फडणवीसांवरती टीका करायची, भारतीय जनता पार्टीवरती टीका करायची, सगळ्यांना मी पाडूनच टाकतो, मी बघूनच घेतो। मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट मनोजदादांना सांगायची आहे की मनोजदादा पाडूनच टाकायचं आहे तर तुम्ही 288 उमेदवारच उभे करा, आम्ही पाहूनच घेतो की तुम्ही कसे पाडून टाकता। कारण ही भाषा योग्य नाही। तुमचा विषय आरक्षणाचा आहे, आरक्षणाच्या तुमच्या संघर्षाला आमची सगळ्यांची साथ आहे। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही भुजबळांची आणि दरेकरांची तुलना केलीत, माझं एकच म्हणणं आपल्याला फार प्रामाणिकपणे नम्रतेने आहे की प्रत्येकाचं रक्त हे लालच असतं, त्याला धर्म जात पंथ नसतो। मराठा असो, ओबीसी असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो किंवा पार पॅलेस्तीनमधला असो, सगळ्यांचं रक्त हे लालच आहे। त्यामुळे दरेकरांचा मराठा आहे का शोधावं लागेल। मला असं वाटतं की निजामानी तुम्हाला बेलपत्र दिलं नाही की ज्याच्या हातात तुम्ही बेलपत्र द्याल तो मराठा म्हणून बघितला जाईल। आम्ही मराठी आहोत याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून घेण्याची गरज नाही आणि ती गरज आयुष्यात लागणार देखील नाही। तुमच्या सत्य परिस्थितीवरती जर आम्ही येऊन बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवणं देखील भारी होऊन जाईल। कारण तुम्ही ज्या पद्धतीतली भाषा वापरता, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एकेरी शब्दांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलता, हे आम्हाला कदापि मान्य नाही। माझं तुम्हाला पुन्हा आव्हान आहे, मी वेळोवेळी मला वाटतं आता हे 100व्या वेळेला आव्हान करतो आहे, मागचे 8 ते 10 दिवस मी सातत्याने तेच बोलतो आहे की तुम्ही चर्चेला या। माननीय देवेंद्र फडणवीसांनी 2018मध्ये जे आरक्षण दिलं ते आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं ते तुम्हाला मान्य नाही का? आणि 2019मध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेसच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं नाही, हे देखील तुम्हाला मान्य आहे का? या तिन्ही गोष्टीचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं ही माझी विनंती आहे। आपण चर्चेचं खुलं आव्हान आपल्याला केलं आहे। मी तुम्हाला काल देखील विनंती केली होती की आपण उपोषण सोडावं, आपली प्रकृती खालावते। आपण माझ्या विनंतीचा कदाचित मान ठेवून आज उपोषण सोडलं, त्याबद्दल तुमचा आभार मानतो। परंतु ज्या पद्धतीमध्ये तुमच्यावरती कोणीतरी पुण्यामध्ये एखादी गुन्हा दाखल केला, त्यामध्ये देखील फडणवीसांचा हात आहे, ही जी तुमची भाषा ही चुकीची आहे। कोणाचे पैसे खाणं, कोणाला पैसे न देणं हे काही तुम्हाला फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीने सांगितलं नव्हतं, ते तुमचं केलेलं कृत्य 2013चं आहे। 2013मध्ये मला वाटतं तुम्हाला कोण ओळखतही नव्हतं, त्यावेळेला तुम्ही ते कृत्य केलेलं आहे। आणि त्यामुळे आता ते फडणवीसांमुळे होतं आहे, जज देखील फडणवीसांचाच आहे। म्हणजे न्यायालयावरही तुमचा विश्वास नाही, सरकारवर तुमचा विश्वास नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निजामशाहीकडे चाललायत की काय? आणि मी बोलीन तेच सरकार, मी बोलीन तोच कायदा, मी बोलीन तोच मराठा, मी बोलीन तोच नियम, ही जी तुमची भाषा आहे, ही भाषा कुठेतरी मनोजदादा बदलली पाहिजे, ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे। मी नम्र विनंती पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो। त्यामुळे अशा पद्धतीची भाषा, माननीय दरेकरांना वापरलेली वाईट भाषा ही यापुढे खपवली जाणार नाही। तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत उत्तर देता आम्हालाही येतं। परळ लालबागसारख्या विभागात आमचं बालपण गेलं, जिकडे मुंबई घडली आणि मुंबई बिघडली, ह्या दोन्ही गोष्टी त्याच भागात झाल्या। त्यामुळे त्या भाषा, ती कृत्य आम्हालाही करता येतात, परंतु आमच्यावर असलेले संस्कार, आमच्या गुरुचे, आमच्या मातोश्रींचे, आमच्या पिताश्रींचे आणि आमच्या सर्वच दिलेले संस्कार हे आम्हाला परवानगी देत नाही। म्हणून तुम्ही शिव्या दिल्यानंतर देखील मी दिल्या नव्हत्या,
परंतु जर तुम्ही अशा पद्धतीच्या शिव्या देत राहिलात तर तुमच्या शिव्यांचं उत्तर तुमच्याच भाषेमध्ये द्यायला आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मागे पुढे पाहणार नाहीत. एवढंच आजच्या या पत्रकार परिषदेत मी आपल्याला सांगतो. पण म्हणून जरांगेंची आता भाषा बदलली आहे. आरक्षणावर बोलत होते, आता ते थेट निवडणुकीवर बोलतात. त्यांचं असं म्हणणं आहे, जर मला जेलमध्ये टाकलं तर भाजपाचा एकही आमदार निवडून येणार नाही. अरे मी तुम्हाला तेच म्हणतोय की मनोज जरांगे पाटील दादा हे आता निजामशाहीकडे जायला लागलेत. मोगलाई म्हणतात आमच्याकडे निजामशाही मोगलाईकडे जायला लागलेत. म्हणजे मी ह्याला पाडणार, मी याला निवडून देणार नाही, मी बोलीन तेच होणार, मी सांगीन तेच करायचं आणि ते राजकारणाकडे चालले आहेत. याचं ज्वलंत उदाहरण 3 दिवसापूर्वी त्यांनी दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, ज्या योजनेला त्यांनी विरोध केला. खरं तर विरोध करायचं कारण नव्हतं. आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी बांधव आमच्या भगिनी माता या खऱ्या अर्थाने ज्यांना 1,500 रुपये एका घरामध्ये असे जर 3,000 रुपये एका घरामध्ये गेले तर मला वाटतं 36,000 रुपये वार्षिक त्या घरामध्ये जाणार आहेत. त्यांना त्यांच्या लेकराची शाळा असेल, लेकराची पुस्तकं असतील, औषध पाणी असेल, स्वतःच्या माझ्या भगिनीचा छोटाफार खर्च असेल, घर खर्चाचा खर्च असेल, यामध्ये तिचं घर चालणार आहे. ते घर चालणं त्यांना बंद करायचं आहे का? आणि तुम्ही कोणाचं ऐकून सरकारवर टीका करताय? जी महाविकास आघाडी या योजनेला विरोध करते आहे त्या महाविकास आघाडीच्या चालीवर चालून तुम्ही बोलताय. आमचा छोटा भाऊ मुख्यमंत्र्यांनी त्याच्या शिक्षणासाठी स्टायपेंड म्हणून 10वी पास विद्यार्थ्याला 6,000 रुपये, 12वी पास विद्यार्थ्याला 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएट आणि तत्सम डिग्रीला 10,000 रुपये द्यायला जर सरकार तयार आहे, त्याचं पुढचं शिक्षण करण्यासाठी तो जर तयार असेल, आणि माझं म्हणणं आहे की राज्यातील 4 कोटी मराठ्यांपैकी जर 1.5 कोटी मराठ्यांना याचा जर फायदा होत असेल, 2 कोटी मराठ्यांना जर फायदा होत असेल आणि त्या घरामध्ये 9,000 किंवा 12,000 किंवा 13,000 जर घरामध्ये जाणार असतील तर आमच्या मनोज दादाला त्रास त्याचा आहे का? त्यामुळे ही राजकीय भाषा मनोज जरांगे पाटलांनी स्वतःहून चालू केली. आम्ही याला पाडू, आम्ही उमेदवार उभे करू. मी तर तुमच्या माध्यमातून त्यांनाच आवाहन करतो की त्यांनी 288 ठिकाणी उमेदवार उभे करावे, त्यांचा पक्ष रजिस्टर करावा आणि सभागृहात येऊन आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी लढावं. म्हणजे विधिमंडळातील कायदे, न्यायालयीन निवाडे, न्यायालयीन कायद्याचं पालन, विधिमंडळातली फ्रेमवर्क ही त्यांच्या लक्षात येईल आणि सर्वसामान्य गरीब मराठी माणसाला फसवण्याचं जे काम चाललं आहे ते कदाचित त्यांना जे फीडबॅक देणारे लोक आहेत किंबहुना त्यांना मार्गदर्शन करणारे लोक आहेत हे कुठेतरी त्यांना चुकीच्या मार्गाचं मार्गदर्शन करतायत, ते कुठेतरी थांबेल अशी माझी त्यांना विनंती है. नहीं, हम तो बारंबार कह रहे हैं जो जिस तरीके की भाषा वापर रहे हैं उसमें शरद पवार जी की नाम होने का हमें भास आ रहा है, हमें लग रहा है वो उनके पीछे है. उद्धव ठाकरे जी की सरकार ने जो वक्त पे ये मदद नहीं की उसके बारे में वो बोल नहीं रहे हैं. 60 साल में कांग्रेस की सरकार रही, उसमें लगभग 12 या 13 मराठा मुख्यमंत्री रहे, जिसमें शरद पवार साहब 4 बार मुख्यमंत्री रहे. जो आज इस राज्य की राजनीति में अग्रसर नेता है वो अगर विरोधी पक्ष और पक्ष की जो बैठक होती है उस बैठक में नहीं आते और अगर मनोज जरांगे पाटिल अगर उनको सवाल नहीं पूछ सकते तो इसका मतलब ये पूरी की पूरी आरक्षण की राजनीति के पीछे शरद पवार, उद्धव ठाकरे और कांग्रेस के नाना पटोले और कांग्रेस पार्टी का हाथ है. ये मेरा पूरी तरीके से आरोप है. संजय राउत ने आरोप लगाया है बजट को लेकर कि फडणवीस जी को बजट की समझ नहीं है. मुझे लगता है कारकुन से पत्रकार और पत्रकार से चमचागिरी कर कर जो संपादक बना है उसे विधि तज्ञ, गणित तज्ञ, जिसने महाराष्ट्र का मुख्यमंत्री होने के नाते 5 साल बहुत ही यशस्वी मुख्यमंत्री की पदभार जिन्होंने संभाला, इस राज्य में एक बजट जिन्होंने दिया आज अर्थमंत्री कर उन्हें संजय राउत के सिखाने की जरूरत नहीं है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.